स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमरा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. सद्गुरु तं नमामि. कैलास राणा शिवचंद्रमौली फणींद्रमाथा मुकुटी झळाली. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. या कुंदे तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रानृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना. या ब्रह्मांडी च्युत शंकर प्रभृती देवही सदा वंदिता. सामां पातु सरस्वती भगवती निशेष राड्या पहा. मस्तक हे माझे पायावरी या वारकरी संतांच्या. सर्व साधू संत, कीर्तनकार, प्रवचनकार या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो. तसेच त्या कार्यासाठी आपण इथे उपस्थित जमलेलो आहोत. कैलासवासी विठाबाई दगडू पाटील यांच्या या 12व्या रातीच्या निमित्ताने ही सेवा आयोजित केलेली आहे. त्या सेवेसाठी राधाकृष्ण भक्ती संगम परिवार इथे उपस्थित आहे. आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे आणि म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रास्त स्थली सेवेकरता गायलेली ओवी आपला धर्मग्रंथ असलेला श्रीमद भगवद्गीता आणि त्या भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील त्याच्यावर टीका केलेली अलंकारित केलेली ज्ञानेश्वरी या ज्ञानेश्वरीतील ओवी दुसऱ्या अध्यायातील सेवेकरता गायलेली आहे. आणि शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमरा. शरीराच्या जेवढ्या जाती आहेत तेवढ्या नाशवान आहेत आणि त्या नाशवान असल्या कारणाने अर्जुना तू झुंज दे, तू युद्ध कर. श्रीमद भगवद्गीता म्हणजे आपला धर्मग्रंथ आणि या धर्मग्रंथ म्हणजे आपल्याला धर्माप्रमाणे आचरण करायला शिकवणारी नीतिमत्ता, न्याय, नीती, तत्वज्ञान जे मांडलेलं आहे ते तत्वज्ञान आपल्याला कळावं, आपल्या जीवनाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त व्हावा याकरता कृष्ण भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्ताने समस्त विश्वाला तत्वज्ञान दिलेलं आहे, अमृतपान केलेलं आहे. ते आपलं धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता. त्याच्यावर अलंकारित केलेली सार्थ ज्ञानेश्वरी माऊलींनी 9000 ओव्यांच्या त्याचा विस्तार केला, त्याला अलंकारित केली. ती ग्रंथ सार्थ ज्ञानेश्वरी. ते ज्ञानेश्वरीमध्ये माऊली कृष्ण भगवंत आणि अर्जुन यांचा संवाद चालू असताना त्याचा विस्तारित करत असताना म्हणतात की आणि शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमरा. तुम्ही अर्जुना तू झुंज दे. का तर
तुला या जीवनाचं साफल्य प्राप्त करायचं असेल, या जीवनाचा उत्कर्ष जर करायचा असेल, तुला कृतकृत्य व्हायचं असेल, तर तुला झुंज द्यावी लागेल. म्हणून तू आज झुंजावे पंडकुमरा. कैलासवासी विठाबाई दगडू पाटील यांचं आज जाऊन यांना 12 दिवस झाले, 12वी रात्र. उद्या उत्तरकारी होतील आणि त्यांच्या प्रित्यार्थी आलेली सेवा. एकादश द्वादश दयाचा शून्य गेला. गरुड पुराण सांगतो आपल्याला, एकादश द्वादश दयाचा शून्य गेला, कैसे सुख मिळे प्रेताला. ज्यावेळेस त्यांचा या लोकांची यात्रा संपन्न होऊन परलोकी गमन झालं, त्यांचा ज्यावेळेस श्वास सुटला, त्यावेळेस त्या परलोकी गमन होत असताना पितृपक्षामध्ये त्यांचं पितृगणामध्ये त्यांची गणना केली जाते. आणि पितृगणा पक्षामध्ये त्यांची गणना केली जात असताना त्यांना जाण्यासाठी काही कालावधी लागतो, जाण्यासाठी काही ठिकाणं असतात. इथून आत्मा जातो कुठे आणि आत्मा म्हणजे काय, देह म्हणजे काय, या संदर्भातली विवेचन करणारी, या संदर्भातली चर्चा करणारी ही आजची सेवा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देह कुडी एक रंग, कुडी एक रंग, कुडी एक रंग, देह कुडी एक रंग, देह कुडी एक रंग, आत्मा जातो थोरा संग, आत्मा जातो थोरा संग, देह कुडी एक रंग, आत्मा राहतो कोण्या संग, काडी मोडीचा पिंजरा केला, आत राघो बैसविला. तुका म्हणे राघो गेला, पिंजरा माती आड गेला, पिंजरा माती आड गेला. तुका म्हणे राघो गेला, राघो गेला. देह आणि आत्मा या दोघांच्यातला विरुद्धार्थ सांगितलेला आहे, विषमता सांगितली आहे. दोघांच्यातली दोन भाग करून सांगितले. आत्मा आणि देह ज्यावेळेस या मातोश्री या यांच्यातून आत्मा निघून गेला, पिंजरा आपण स्मशानात जाऊन त्याला अग्निदहन करून टाकला. म्हणजे पिंजरा माती आड केला. त्याचा अर्थ असा आहे, काडी मोडीचा पिंजरा केला. आज या मातोश्री गेल्या, मातोश्री त्यांच्या पश्चात त्यांचे कुटुंब, त्यांची मुलं बाळ असतील, हा भरगतचा परिवार, मुलं असतील. आई म्हणजे काय असते, आई खरंच काय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते, तान्हेल्याचे जीवन असते. आई खरंच काय असते. आईच्या संदर्भात म्हणायचं झालं तर अग्नी हे सर्व भस्म करू शकते. जगातील सर्व जर काय भस्म करायचं असेल तर अग्नीमध्ये ताकद आहे, अग्नीमध्ये एवढं सामर्थ्य आहे, ते सर्व काही भस्म करू शकते. स्मशानात आता यांना स्मशानात घेऊन गेले असतील सर्व नातेगोत, मुलं, कुटुंबवाले, गाववाले, नातेवाईक
मित्रपरिवार सर्व आले असतील अंत्ययात्रेसाठी, त्यांना घेऊन गेले असतील आणि त्यांना स्मशानात नेले, तर काय केलं झालंय. आणि आता इकडे राग धुण्याचा कार्यक्रम म्हणतात ना त्याला, तिसऱ्या दिवशी करतात का, कुठल्या दिवशी, बोला बोला, दुसऱ्या दिवशी ना, आमच्याकडे तिसऱ्या दिवशी करतात, त्याला रक्षा गोळा करण्याचा कार्यक्रम म्हणतात, तुमच्याकडे दुसऱ्या दिवशी करतात. मग तिकडे गेले असतील सर्व, दुसऱ्या दिवशी रक्षा गोळा करण्याकरता गेले असतील ना, मग रक्षा गोळा करण्याकरता सर्व त्यांचं ते शरीर पूर्ण अग्नीने भाजले असेल, ते रक्षा गोळा करताना तुम्हाला त्याच्यात हाडे लागली असतील, अस्थी म्हणतात त्याला, अस्थी गोळा केल्या असतील, मग सगळं संपूर्ण शरीर जळालं होतं, पण त्या अस्थी हाडं मात्र राहिली होती. का, याच्या पाठीमागचा कधी विचार, संपूर्ण शरीर पंचतत्व का महल बनाया, नाही का, काडी मोडीचा पिंजरा केला, काडी मोडीचा पिंजरा केला म्हणजे पंचतत्व, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, अशा 5 तत्वांचा मिळून शरीर बनलेलं आहे. त्याच्यामध्ये आत्मा प्रविष्ट केलेला आहे, ज्याला आपण मी म्हणतो, ज्याला देह म्हणतो. तो आत्मा गेल्याच्या नंतर त्या बॉडीला प्रेत म्हणतो आपण त्याला, त्या प्रेताला नेऊन आपण जाळलं, ते संपूर्ण जळालं, पण त्याच्यातले अस्थी मात्र शिल्लक राहिले होते, आणि त्या अस्थी आपण विसर्जन करायला नेतो, कुठे, दशक्रिया विधीला, बरोबर का, तुमच्याकडे दशक्रिया विधीला नेतात ना, अस्थिचा रक्षा गोळा लगेच ते आपण कुठेतरी विसर्जन करतो नदीमध्ये म्हणावं, पण अस्थी ठेवतो त्याच्यामध्ये मडक्यामध्ये भरून, बरोबर. ते अस्थी का जाळायला नाही, अग्नी तर सर्व भस्म करू शकते. मला आईबद्दल सांगायचे, काय रक्षा का, त्या अग्नीला जेव्हा प्रश्न विचारला की तू सर्व शरीर जर जाळून टाकले पण त्या अस्थींना का, हाडांना का जाळू शकली नाही, त्यावेळी त्या अग्नी म्हणते, मी संपूर्ण विश्वाला जाळू शकते, एवढं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, पण मी आईच्या रक्ताला जाळू शकत नाही, कारण ती हाडं त्या हाडांना जाळू शकत नाही, कारण ती हाडं आईच्या रक्तापासून बनलेली असतात, आईच्या दुधापासून. आईच्या दुधाची किंमत त्यावेळेस आपल्याला समजेल की प्रत्यक्ष अग्नी, विश्वाला जाळणारा जो अग्नी असतो, पण आईच्या दुधापासून बनलेली जी हाडं असतात त्या हाडांना जाळू शकत नाही, एवढा सामर्थ्य त्या आईच्या दुधामध्ये. ज्यावेळेस आई जाते त्यावेळेस पोरकं होतात मुलं, आईविन देशी, काय आईविन तो देशीचा तो भिकारी बोलतात, स्वामी तिन्ही जगाचा, आई विन भिकारी. कारण माय खरंच माय असते, आई ही आईच असते, आईला दैवत म्हटलेले, आईला दैवत म्हटलेले. एक उदाहरण देतो, कोरोनाचा काल होता, कोरोनाच्या कालामध्ये सगळीकडेच बंद होतं, आणि कोणी गाववाल्यांना पण बाहेर जी शहरामध्ये शिकायला गेले असेल कामाधंद्याला, नोकरीला वगैरे, तर ते गावाकडे येत होते, पण गावाकडे येत असताना त्यांना कोणी घेत नव्हते. असाच एक कलेक्टर, एक नोकरीवाला होता, तो गावाकडे आला, गावात त्याला कोणी घेतलं नाही, शेवटी तो बाजूच्या गावात गेला. बाजूच्या गावात गेल्याच्या नंतर त्यांनी पाटलाला विनंती केली की मला राहण्यासाठी जागा द्या. त्या पाटलांनी गावाच्या बाहेर असलेल्या बेडाच म्हणतात ना इकडं, त्या बेड्यामध्ये राहण्याची व्यवस्था केली, 2000 रुपये भाड्याप्रमाणे त्याला तो दिला. तो तिथे राहिला, तो इतका हुशार होता, इतका चतुर होता, तो राहणारा भाडेकरू नोकरीवाला, तो तिथेच राहिला काही वर्ष. तिथे काही वर्ष राहिल्यानंतर त्यांनी 2 गुंठे जागा विकत घेतली त्याच गावामध्ये. त्या गावात 2 गुंठे जागा विकत घेतली आणि 3 माळ्याची बिल्डिंग बांधली. त्या गावामध्ये 3 माळ्याची बिल्डिंग बांधली. मला आई सांगायचे 3 माळ्याची बिल्डिंग बांधली आणि त्याचं उद्घाटन करायचंय. त्यांनी उद्घाटन, आता वास्तुशांती म्हणतो ना आपण त्याला, वास्तुशांतीसाठी त्यांनी सर्व आमंत्रण केलं, गाववाल्यांना वगैरे, नातेवाईक मंडळी सर्वांना आमंत्रित केलं. आमंत्रित केल्याच्या नंतर त्यांनी पाटलाला पण आमंत्रित केले आणि सर्वांचा आभार व्यक्त करताना शेवटच्या मनोगतामध्ये तो व्यक्त करतोय. मनोगत व्यक्त करताना तो म्हणतोय की माझ्यासाठी हे पाटील माझ्यासाठी देव आहेत. ज्या वेळेस मला गावामध्ये कोणी मला राहायला जागा देत नव्हता, त्यावेळेस मला या पाटलांनी जागा दिली आणि आज त्यांच्यामुळे मी आज या गावामध्ये राहतो आणि आज त्यांच्यामुळे इथे वैभव संपन्न होत आहे. यांच्यामुळे मी वैभव संपन्न झालो. आज 3 माळ्याची बिल्डिंग आज मी वास्तुशांती करतायत. हे का सांगतात? जर तो पाटील, सर्वसामान्य पाटील जर त्या देव होऊ शकतो एखाद्या माणसाचा, त्यांनी मला ह्या गावामध्ये पाय ठेवायला जागा दिली तर तो त्याच्यासाठी देव झाला. तर ह्या विश्वामध्ये सगळ्यात प्रथम
या विश्वामध्ये, या त्रिलोक्यामध्ये, ह्या पृथ्वी तलावर आपल्याला जर पाय ठेवायला सर्वात जर प्रथम जर स्थान कोणी दिलं असेल तर ती म्हणजे आई आहे. मग ती आई आपल्यासाठी भगवान का होऊ शकत नाही? आई आपल्यासाठी देव का होऊ शकत नाही? का होऊ शकत नाही? आई सारखे दैवत नाही, शोधून तू पायी. पैशान तुला रे दुनियेत हे मिळेल सर्व काही रे वेड्या, परी जन्मदाती नाही मिळणार आई, परी जन्मदाती नाही मिळणार आई, परी जन्मदाती नाही मिळणार आई. आई सारखे दैवत नाही, आई सारखे दैवत नाही, शोधून तू पायी. पैशान तुला रे दुनियेत हे मिळेल सर्व काही रे वेड्या, परी जन्मदाती नाही मिळणार आई, परी जन्मदाती नाही मिळणार आई, परी जन्मदाती नाही मिळणार आई. 9 महिने 9 दिवस माझे, 9 महिने 9 दिवस मैंने उधरा आईले, 9 दिवस मैंने उधरा आईले, जाने उधरा आईले. दुःखाचे ते मूळ दुःखाने साईले, दुःखाचे ते मूळ दुःखाने साईले, दुःखाचे ते मूळ दुःखाने साईले, दुःखाचे ते मूळ. तर हाताचा कधी पाळला, तर हाताचा कधी पाळला गायले अंगाई. पैशाने तुला रे दुनियेत हे मिळेल सर्व काही रे वेड्या, परी जन्मदाती नाही मिळणार आई, परी जन्मदाती नाही मिळणार आई, परी जन्मदाती नाही मिळणार आई. सारखं दैवत तुला मिळणार नाही. का सांगितलंय? अरे 9 महिने आपल्याला ती उदरामध्ये सांभाळते. हॉस्पिटलमध्ये जर गेलो, कधी जर शिजरची वेळ आली असेल तर ती एक वीतभर 4 इंच पोट कापून ती बाळाला बाहेर जन्माला घालते. किती दुःख असेल. बाळणपण म्हणजे बाळ अंत. आईचा अंत देण्याची तयारी असते. अंतही होऊ शकतो. दोघांपैकी एकाचा अंत होऊ शकतो. जर सुखरूप असली ईश्वराची कृपा तर ते होऊ शकतात. बाळांत सीझन पोट फाडून बाळाला जन्म देतात. किती वेदना होत असतील. आपल्याला जर एक ब्लेड लागला ना, ब्लेड लागला, ब्लेडने जर आपलं थोडंसं कापलं तर आपल्याला त्रास होतो. तर ती आई वीतभर पोट फाडून बाळाला जन्म देते. काय तिचे उपकार भेटणार आहेत? म्हणून आईसारखे दैवत जगात मिळणार नाही. आईसारखे दैवत जगात मिळणार. 9 महिने उदरात वाढवली. उदरामध्ये 9 महिने वाढवते ती. अशी ती आई आहे. ती आई निघून गेली, दैवत निघून गेलं. मग त्या प्रित्यार्थ मुलाबालांचे काही कर्तव्य आहेत. त्या कर्तव्यापर ही कथा आहे. असं आपण आपल्या विषयाकडे बोलूया. आणि शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे, आणि म्हणून तुला झुंजावे पंडुकुमारा. शरीर कशा जाती आहेत? शरीराच्या जाती 84 लक्ष योनी माजारी जाऊ कोट्यान कोटी फेरे होती, ते अवचटे लागे मनुष्य देहाती. शरीराच्या जाती किती आहेत? 84 लक्ष जाती आहेत शरीराच्या. 83,99,999 इतक्या जाती बनवल्या भगवंतांनी. 83,99,999 जाती बनवल्या. पण भगवंताला सुख झाले नाही. मग काय? मग भगवंताने विचार केला, अरे एवढी सृष्टी निर्माण केली, पण या सृष्टीमध्ये मला प्राप्त करेल, माझं भजन करेल असा कोणी दिसत नाही. मग त्यांनी स्वतःची प्रतिकृती तयार केली. भगवंतांनी स्वतःची प्रतिकृती तयार केली आणि त्याच्यामध्ये ज्ञान घातले. बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी,
मग देहीची विदे ओ पाहे. देहीच बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. जेणे ज्ञाने तू देही विदेहीच बहु पाहिशी. त्या ज्ञानाने तू विधेयपणा, तू मुक्तपणा, तू कर्तव्य होशील. तू तुझ्या आत्मारामाला ओळखलं असं ज्ञान भगवंतांनी माणसाच्या याच्यामध्ये घातलेलं आहे. कारण विचार करण्याची शक्ती फक्त मनुष्याला दिलेली आहे. अशा 84 लक्ष योनी भगवंतांनी निर्माण केल्यात. एक केली खेचर, एक केली जलचर, एक केली भूचर, ऐसे अनेक सृष्टी सृजेली. अनेक अशा सृष्ट्या निर्माण केल्या भगवंतांनी. हे सगळे पंचतत्वाचीच बनवलेली आहेत. पण सगळ्यात श्रेष्ठ योनी मानवाची बनवली. या सगळ्या सृष्टी जरी निर्माण केल्यात तर कशा आहेत त्या सगळ्या शरीराच्या जाती आहेत. जलचर, भूचर, खेचर या सगळ्या शरीराच्या जाती आहेत. या सगळ्या शरीराच्या जाती कशा आहेत? नाशिवंत आहेत. नाशिवंत स्वभाव आहे. स्वभाव कसा आहे त्यांचा? नाशिवंत. नाशिवंत देह जाणार सकळ. 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 आयुष्य कातकाळ सावधान. आयुष्य कातकाळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह. देह कसा आहे? नाशिवंत म्हणजे शरीराच्या जेवढ्या जाती आहेत तेवढ्या नाशवान आहेत. नाशिवंत देह जाणार सकळ. कारण आणि शरीर जात आगवे नाशिवंत स्वभाव आहे. त्यांचा स्वभावच नाशिवंत आहे. स्वभाव स्वभाव प्रत्येकाचा स्वभाव आहे. प्रत्येकाचा स्वभाव आहे. मिरचीचा स्वभाव कसा असेल सांगू शकता? मिरचीचा स्वभाव तिखट, कारल्याचा स्वभाव कडू, साखरेचा स्वभाव गोड. मग तसा शरीराचा स्वभाव कसा आहे? नाशिवंत आहे. हा प्रत्येकाचा स्वभाव आहे. अग्नीचा स्वभाव काय आहे? तिचा गुणधर्म काय? उष्णता देणे. एखादा जर थंडीचं वातावरण असेल, थंडीच्या ठिकाणी जर आपण जर अग्नी पेटवला, शेकोटी म्हणतो त्याला, शेकोटी जर पेटवली तर तिथले काय होईल? थंडी निघून जाईल आणि तिथे उष्णता निर्माण होईल. बरोबर? मग उष्णता निर्माण होईल. मग तिथे थंडी निघून गेली, तिथे उष्णता निर्माण झाली. थंडी घालवली, तिची उष्णता तिने सोडली का? नाही. कारण तिचा स्वभाव काय आहे? अग्नीचा स्वभाव काय? उष्णता आहे. उष्णता अग्नीचा स्वभाव आहे. तसा मिरचीचा स्वभाव जर तिखटपणा आहे, कारल्याचा स्वभाव जर कडूपणा आहे, तर अग्नीचा स्वभाव जर उष्णता आहे, तसा देहाचा स्वभाव काय? देहाचा स्वभाव नाशिवंत आहे. देह हा मायोपाधित जीव शिव बोलेला. मायेच्या उपाधीने कल्पना अविद्या येणे झाला जीव, माये उपाधी शिव बोलेला. का? देहाबद्दल बोलतो. देह नाशिवंत आहे. देहाचा स्वभाव काय आहे? नाश पावणे. पंचतत्वाचा देह बनलेला आहे. मग यांचा स्वभाव काय आहे? नाश पावणे. त्याचा स्वभाव जर नाश पाहिली, समस्त विश्वाचा स्वभाव काय आहे? नाश पावणे. मग तसा जर याचा स्वभाव जर नाश पावणे आहे,
जगाचा स्वभाव, विश्वाचा स्वभाव जर, मायेचा स्वभाव जर नाश पावणे आहे, मग ब्रह्माचा स्वभाव काय असेल, भगवंताचा स्वभाव काय असेल? भगवंताचा स्वभाव असेल काय असेल? सुखरूप. सुखरूप आहे भगवंताचा स्वभाव, सुख प्राप्त करणे. म्हणून सुख एक आहे हरी जपता, इतर जपता दुःख बहु. सुखा लागी जरी करशी तलमल तरी तू पंढरीची जाय एक वेळ. का सांगितलेले? कारण आपल्याला सुखरूप, त्याच्याशी एकरूप व्हायचे. एक रूप सुखरूप. सुखरूप आपण जर त्याचे अंश आहोत, तो भगवंत जर सुखरूप आहे, मग आपण कोण? आपण त्याचेच अंश आहेत ना. मम अंशे जीव लोके जीवभूत सनातनम. आपण जर त्याच्या अंश आहेत, मग आपण कसे असणार? आपण सुद्धा सुखरूप असणार. आपला स्वभाव काय असणार आहे? आपला स्वभावच सुखरूप आहे. आपला म्हणजे कोणाचा? आत्म्याचा. आपला म्हणजे कोणाचा? जीवाचा. आणि देहाचा स्वभाव काय आहे? नाश पावणार आहे. म्हणून नाश पावतो. नाश पावतो म्हणजे त्याला म्हणतो देहांतराते प्रति निजबीज. म्हणजे या देहातून ट्रान्सफॉर्मेशन होतो. या देह सोडून दुसऱ्या देहात जायचे. वासांशी जीर्णानी यथा विहाये. ते म्हणतो जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराते स्वीकारायचे चैतन्य नाते. या देहातून दुसऱ्या देहात जाण्याच्या प्रक्रियेला मरण म्हणतात आणि त्याला नाश म्हणतात. म्हणजे नाश पावला. नाश पावत नाही, तो ट्रान्सफॉर्मेशन होतो, दुसऱ्यामध्ये कन्वर्ट होतो. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. एक एक योनी कोटी कोटी वेळा फेरा जावं लागतंय. जैसे नूतन वस्त्रे परिधान करतो, म्हणजे एक शरीर, एक जीर्ण वस्त्र सांडीजे. आपले जर कपडे जुने झाले तर आपण ते बदलतो, नवीन घालतो, जुने टाकून देतो आणि नवीन कपडे धारण करतो. तसा देह शरीर जुना झाला की तो खाली ठेवतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. उपजले अपिंडा मरण सांगाती. उपजया पिंड 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 मरण सांगाती. मरण उपजे सर्वे दोन्ही. मरण उपजे दोन्ही. सर्वे दोन्ही. मरण उपजे लक्ष चौऱ्याऐंशी. लक्ष चौऱ्याऐंशी करा सोडवाना. लक्ष चौऱ्याऐंशी करा सोडवाना. लक्ष चौऱ्याऐंशी करा सोडवाना. उपजली या पिंडाची मरण सवेची. मरते उपजते सवे दोन्ही. सवेची ते मरते उपजते सवेची ते. म्हणून लक्ष 84 करा सोडवण. कारण उपजला की तो मरतो आणि मेला की परत पुनरुपी जननम पुनरुपी मरणम. जननम जठरी शयनम. उपजणे चालूच आहे, हे चक्र चालूच आहे. जन्मने आणि मरणे, जन्मने आणि मरणे. जन्म मरणाच्या दुतडी डौलतीच ठेले. माऊली सांगतात. कारण जन्म मरणे, कारण मृत्यू हा अटल आहे. जय पासून देह जन्मला तय पासून मृत्यू त्याच्या पाठीशी लागला. मृत्यू पाठीशी लागलाय. कारण मृत्यू हा अटळ आहे. मृत्यू न म्हणे लहान थोर, मृत्यू न म्हणे काल, मृत्यू न म्हणे वेळ, मृत्यू न म्हणे श्रीमंत, मृत्यू न म्हणे गरीब. कारण मृत्यू अटल आहे. मृत्यू इथे बसलेत, ते जाणार आहेत. माऊली गेल्या जातील, त्यांच्या पाठीमागे सर्वांना जावं लागणार आहे. कारण ह्या याच्या व जीवामध्ये जो जन्माला आलाय तो मरणार आहे. कारण जय पासून देह जन्मला तय पासून मृत्यू पाठीशी लागेला. काय सांगतात? मरे उपजवे सवे दोन्ही. मेला का उपजतो, उपजला का मरतो.
किती वेळा जन्म यावे, किती वेळा व्हावे भजित. हे मरणाचं सांगितलंय. मृत्यूने म्हणे लहान थोर, तो म्हणत नाही लहान बाळ. काय तर डिलिव्हरी होतानाच मरतात बाळ, काही पाचवीच्या अगोदरच मरतात. विचार करतात का मृत्यू? विचार करतो का? मृत्यू म्हणजे काळ. काल 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 क्या करे, काल तो तेरे सिर पे. काल, त्या काळाला माघारी लावणारे संत आहेत, त्या काळावर विजय प्राप्त करणारे संत आहेत. म्हणून साधू संतांचा श्रेष्ठत्व गुणगान गायले जातात. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. का सांगितलंय? कारण त्या काळाला माघारी मृत्यूवर विजय प्राप्त करण्याचं काम संत मंडळींनी केलेलं. तो मृत्यू प्रत्येकाच्या पाठीमागे लागले. घडी घडी काळ तुझी वाट पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. वाट पाहतो तो, वाट. तो जागा बघत नाही, तो वेळ बघत नाही, तो काळ बघत नाही, तो अधिकार बघत नाही, काहीच बघत नाही. कारण मृत्यू 84 लक्ष जीवयोनीला मृत्यू आहेच. 4 खाणी 4 वाणी 84 लक्ष जीवयोनी. जन्म आले तितके प्राणी मृत्यू पावती. 4 खाणी आहेत, 84 लक्ष जीवयोनी आहेत. प्रत्येकाला मृत्यू आहे, प्रत्येकाला मृत्यू आटले. पण स्मरण, या मायेच्या याच्यामध्ये घुळला जीव, त्याला वाटते मी मरणारच नाही. अमरत्वाने मीपणा आला, मीपणा. कारण कल्पना अविद्या येणे झाला जीव. तो जीव दशेला का? अविद्या, अज्ञान, मायेमध्ये गुरफटला. नको नको माना गुंतू माया जाळी. आपल्याला गुंतवले कोणी इथे? हम ममतेची या लवड सवडी, माते न पावतीची बा दुतडी. म्हणून जन्म मरणाची दुतडी डौलती ठेले. अहम ममतेची या लवड सवडी, माते न पावतीची बा दुतडी. म्हणून जन्म मरणाची दुतडी डौलती ठेले. अहंता आणि ममता. अहंता म्हणजे काय आणि ममता म्हणजे काय? मी आणि माझे जायचे सरले ओझे, तो सुटला का पारता? मी माझी आईशी विसरले जायचे अंतःकरण, तो पारता संन्यासी जाण निरंतर. चतुर्थ आश्रम बोलतात त्याला, कृतकृत्यता म्हणतात त्याला. मी माझी आईशी आठवण. इथे सांगितलंय अहंता आणि ममता. अहंता आणि ममता म्हणजे काय? मी आणि माझे जायचे सरले ओझे. मी म्हणजे अहंता म्हणजे काय? अहंता म्हणजे मी अमुक, मी असा, मी तसा, मी अमुक गावचा, मी कीर्तनकार, मी प्रवचनकार, मी कलाकार, मी श्रीमंत, मी गरीब. जो मी म्हणतो ना, त्या मीला अहंता म्हटलेले. आणि ममता म्हणजे काय? ममता म्हणजे माझं, घर माझं, गाडी माझं, गाव माझा, हे माझं माझं म्हणतो ना, याला ममता म्हटले. अहम ममतेची या लवड सोडली. माझ्या, मी आणि माझ्यामध्ये गुंतलो आपण. ज्यांना मी म्हणतो, ज्यांना माझे माझे म्हणतो, जे मी म्हणतो, माझे माझे म्हणतो, एक दिवस जावं लागेल. सांगा ना, मातोश्रींचं काय असेल? हा वर्गतचा परिवार सगळे बसलेले, जावं लागलं सर्वांना सोडून.
काय विचार करावा लागला असेल, काय विचार केला असेल त्यांनी, त्यांच्या संदर्भात विचार केला असेल त्यांनी. माझी मुलं बाले आहेत, माझ्या मुली असतील, माझा परिवार असेल, माझा कुटुंब असेल. कारण काय थांबलं नाही कोणासाठी? थांबले का? सर्वांना सोडून जावं लागले. कारण हा देहाची नाती आहेत सर्व. अहमता आणि ममता याच्यामध्ये गुरपटलाय. याच्यातून पलीकडे निघण्यासाठी साधू संतांनी हे उपाय सांगितलेले. यारे यारे लहान थोर याती बलती नारी नरे न लगे करावा विचार कलियुगी उद्धार हरीच्या नामे तरावा या पार भवसिंधू. त्या भवसिंधू मधून तरुण जायचं असेल, याच्यातून आपली कृतकृत्यता करून घ्यायची असेल, या देहाचं सार्थक करायचं असेल तर आपल्याला संत समागमे धरावे आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. कारण या मनुष्य धर्माची सार्थकता त्याच्यात आहे. जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक. या देहाची सार्थकता जर करायचं असेल, या देह जर सार्थकी लावायचा असेल तर तुझे कारणी देह माझा पडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. प्रार्थना करतो ना आपण प्रत्येक जण, तुझे कारणी देह माझा पडावा. भगवंताला प्रार्थना करतो. का सांगते? देहाबद्दल. का? वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे. जन्म येऊन दे करा देहाचे सार्थक. या देहाचं सार्थक करायचं असेल तर वाचेने विठ्ठलाचं नामच घ्यायला लागेल, तर देहाचं सार्थकता होईल. म्हणून सांगितलंय तू अज्ञानातून बाहेर निघ, अविद्येतून बाहेर निघ, अहंता ममता ह्या सोडून पलीकडे जा. तर त्या जर सुटल्या नाही तर जन्म मरणाची दुथडी रवलती भिडी. दोन कडा असतात ना नदीला, या कडेवरून त्या कडेवर. पोहणारा काय करतो? होडीवाला काय करतो? या कडेवरून त्या कडेवर घेऊन जातो, त्या कडेवरून ह्या कडेवर घेऊन जातो. होडीवाला तेच काम करतो, या कडेवरून त्या कडेवर. मग तशा या दोन कडा आहेत, जन्मने आणि मृत्यू पावणे. जन्मने आणि मृत्यू. मग जीव काय करतो? गटांगल्या खातो. जन्मला की मृत्यूच्या कडेला येतो, मेला की परत जन्माच्या कडे जातो. उपजे आणि मरे उपजे दोन्ही सवे. जन्माचा आणि मराचा. जन्म मरणाची दुथडी. दुथडी म्हणजे दोन थडे आहेत. जन्माची थडी आणि मृत्यूची दोन्ही थड्यांना गटांगल्या खातो. कशामुळे? अहंता आणि ममता. हे माझं मानलं, सत्य वाटते सगळं परी जाता नाही वेळ. सत्य वाटतं सगळं आपल्याला, माझं माझं वाटतंय सगळं आपल्याला. वाटलं असेल ना त्यांना, माझं घर आहे, माझी मुलं आहे, माझा परिवार आहे. पण सर्वांना सोडून जावं लागलं ना. काल आला, घेऊन गेला. घेऊन गेला. विचार केला, त्यांना दिला, चान्स दिला, चान्स दिलाच नाही त्यांना. काहीतरी मी काहीतरी ऐकलंय का, ते काय तांदूळ साफ करत होते, त्यांना काहीतरी त्यांचं झालं ना, असं अचानक झालं ना, बरोबर का? अचानक झालं, अचानक त्यांचं. दिला वेळ, चालता चालता मरण येतो. आता तर कलियुगामध्ये फास्ट मरण झालं एकदम. लवकर या लवकर जा, एकदम फास्ट. बुलेट ट्रेन सुरू झाली ना आता, फास्ट. का? कलियुगामध्ये झाले धर्माचे वाटोले. धर्माचे वाटोले चाललेत, ग्रासी येत चाललाय. यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भरवती भारत. ग्लानी येत चालली धर्मावर, धर्मावर ग्लानी येत चालली. का? लोक पाप कृत्य करायला लागले. पाप कृत्यामध्ये जास्त प्राबल्यता वाढत चाललंय. गर्भपात व्हायला लागलेत, अविचार मांडायला लागलेत, अधर्माने वागायला लागलेत, पाप कृत्य करायला लागलेत. म्हणून असे खूप परिणाम होत लागलेत. निसर्गाने सुद्धा त्या निसर्गाचं संतुलन बिघडले. वेल्या वेले पाऊस पडतो, वेल्या वेली थंडी पडते, वेल्या वेली गरम होतोय. आहे का संतुलन? राहिले का? का राहिले नाही? मानव कर्म चुकला. मानवाकडनं अकृत्य व्हायला लागली, मानवाकडनं अविचारी जीवन जगायला लागला. हे पाप आहे. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, पाप आणि पुण्य करून जन्माला येतो प्राणी. पण नरदेहा येऊन हानी केली. कशामुळे हानी झाली? विसरलीत या थोर झाली हानी. विसरले दया थोर झाली हानी. विसरले दया थोर झाली हानी. विसरले दया विसरली तया थोर झाली आणि उपजले मेले आईशी किती.
सांगा, एरती बापुडे जीव किती, एरती बापुडे जीव किती, असे किती गेले. अरे गेले बहुत दासाचे, गेले बहुत श्रीमंतीचे, गेले बहुत धनाचे, गेले बहुत विद्येचे. समर्थ सांगतात, गेले. कोण गेले? जे विसरले ते गेले. गेले बहुत वैभवाचे. कोणाकडे काय वैभव असेल, कोणाकडे काय किती श्रीमंती असेल, असेल ना वैभव संपन्न, धन संपन्न. छोट्यांचे उदाहरण देऊ का मोठ्याचं उदाहरण देऊ? ज्ञानाने, धनाने. आता काही लोकांच्या घरामध्ये कपाट असतो ना, कपाटामध्ये सोनं असतंय. लोकांच्या घरामध्ये कपाट असतो ना, कपाटामध्ये सोनं असतंय. पण ज्यांची घरं सोन्याची होती, ज्यांची घरं सोन्याची होती, ते सुद्धा गेले. सांगा काय झालं? राहिले ते रावणाचे कोटी घरे. बोला बोला. कोटी घरे काश्य तांबे सोन्याची होती. काही कोटी घरे. सांगा ती गणना. आता ते शास्त्र बघायला लागते, ग्रंथ बघायला लागते त्यांची गणना. किती कोटी? सप्तकोटी, 2 कोटी, सप्तकोटी काश्य पितलेची ना, 1 कोटी तांबी सोन्याची. बघा एवढी त्यांची संपत्ती होती. काय संगतीला घेऊन गेले? अरे घरदार म्हणशील माझे, इथेच राहील तुझे, आणि घालून गिरट्या तुझला ऐसाच नंगा नेतील. अरे घुमलाच ज्यांच्यासाठी, ते संगे काय देतील? सांगा तुम्ही ज्यांच्यासाठी घुमलात, रात्रंदिवस माणूस चलपडतो, रात्रंदिवस फिरतो, काय काबाड कष्ट करतो, काय सोबत घेऊन जातो? काय घेऊन गेलाय माऊली? काय संगी दिला असेल तुम्ही त्यांच्या? सांगा काय असेल त्यांच्या कानात गळ्यामध्ये ते सुद्धा काढून ठेवलं असेल. असेल की नसेल? एक कवडी तो रावण घेऊन जाऊ शकला नाही. सोन्याची घरं होती, घेऊन जाऊ शकला नाही. मातुश्री ते काय घेऊन गेले असतील? फक्त घेऊन गेले असतील आपले कर्म. अरे नाम हरि का साथ आएगा और तो कुछ ना ले पाएगा. अरे क्या ज्ञान कमाया, पूरा जगत में जन्म गमाया साया, पत्थर भई भई के मर गया गुरुद्वार पे. काय तुम्ही ज्ञान कमवलं असेल? काय करायला पाहिजे जीवनाची? इथे कर्तव्यता काय आहे? जीवन कशा करता मिळेल आहे? वस्तू अमोलिक दिये मेरे सद्गुरु, कृपा बरसाय आपणाय, पायो जी महिने राम रतन धन पायो. कशा करता धन? कुठला धन जमा करायला सांगितलंय? कोणतं धन जमा करायला सांगितलंय? अरे संसार म्हणती, संसार दुःख मुलं चौ बाजू इंगल, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. सांगा त्या संसारामध्ये कुठे सुख आहे? सुख नाही कोठे आली या संसारा, वाया अवबार होऊ नको. का साधू संत आपल्याला सांगतात वाया अवबार होऊ नको? हा अवबार झालाय. रात्रंदिवस तळमळ, रात्रंदिवस चिंता, रात्रंदिवस उभार. अरे गेले वैभवाचे. संतांनी सांगितले गेले वैभवाचे, गेले धनाचे, गेले बहुत आयुष्याचे, गेले विद्येचे, ज्यांना अनंत विद्या होत्या. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. काय राहिले जगात? कीर्ती. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, कीर्ती रूपाने उरावे. कारण येथे नाही उरो आले अवतार, एर ते पामर जीव किती.
इथे अवताराला आलेले सुद्धा राहू शकले नाहीत. येथे नाही उरो आले अवतार हे रे ते पामर जीव किती. अवताराला आलेली जर लोक राहू शकलेत नाही, देव आले, देव अवतार घेऊन आले, ते जर राहू शकले नाही तर आपलं काय. तर किती पराक्रमी असेल, किती पण भाई असू दे, किती पण दादा असू दे, जावंच लागणार आहे, जावंच लागणार आहे. कारण हे मृत्यू लोक आहे, मृत्यू लोकी सर्वांना जावं लागणार आहे. असो असे किती गेले, असे किती गेले, पण एकची लीला तरले हे सर्व भावे मज भजले. जरी सगळे गेले पण इथे तरले कोण. तरले तरती हा भरवसा नाम धारकाचा. इथे एकची लीला तरले जे सर्वस्व मज भजले. भगवंत सांगतात जे मला भजले ना तेच तरले, बाकी सगळे बुडले. बुडालो, बुडाले. विषयांच्या बाजारात बुडाले सगळे. बुडालो विषयांच्या बाजारी, धावरे सगळ्या गुरु राया. बुडालो विषयांच्या बाजारी, विषयांमध्ये बुडाले. तरले कोण. सगळे बुडाले, पण तरले जे काशीला लागले, जे गुरु भजनाला लागले, जे भगवंताच्या भजनाला लागले ते तरले. जे एकची लीला तरले, जे स्वरूपाकार झाले, जे ज्यांनी स्वस्वरूपाला भेट घेतली, ज्या आपल्या एक सुखरूप जे असलेल्या परमात्म्याची ज्यांनी भेटली, त्याच्या काशीला जे लागला, त्याच्या नामचिंतनाने ज्यांनी केला, ज्यांनी भजन केला तोच. कारण मुखी नाम हाती मोक्ष आयशी साक्ष बहुतांची. नामाने तरल्यात. कारण नाम ही नामाची या सहस्रावरी नावा या अवतारी सजून या संसारी तारू झालो. भगवंत म्हणत नाम रूपाने तुम्हाला करण्यासाठी नाम सारांचे पैसा